मला कधीतरी वाईट वाटतं की महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेचा अपमान करणं आहे. ज्या जनतेने मतं दिले त्या मतदाराचा अपमान करणं आहे. महाविकास आघाडी ही जनतेचा अपमान करत आहे. जनतेवर अविश्वास दाखवत आहे. पवित्र मतदानावर अविश्वास दाखवत आहेत. जनतेने डबल इंजिन सरकारला मत दिलं. जनतेने महाराष्ट्रातल्या सरकारने ज्या अत्यंत महत्त्वाच्या योजना केल्या त्या योजनेला मत दिलं आहे. आणि जनतेला विश्वास आहे की मोदींच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्राचं सरकार हे उत्तम काम करू शकतं म्हणून मतदान मिळालं आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी आमचा मोठा विजय झाला आहे. मी कालही सांगितलं की जेव्हा त्यांचे 33 खासदार निवडून आले, काँग्रेसचे, शरद पवारांचे आणि उद्धव ठाकरेचे 33 खासदार 4 महिन्यापूर्वी निवडून आलेत अपक्षावर पकडून. पण मला सांगा, तेव्हा तुम्ही ईव्हीएम बद्दल का नाही बोलले? तेव्हा मशीन बद्दल का नाही बोलले? तेव्हा मशीन चांगली होती जेव्हा तुमचे खासदार निवडून आले. तुमचा आता नांदेडमध्ये खासदार जिंकला काँग्रेसचा एक खासदार पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेसचे जिंकले. आम्ही 1,500 मतांनी पराभूत झालो. मग तिथे ईव्हीएम चांगली होती. तिथे ईव्हीएम चांगली होती नांदेडमध्ये. नांदेड तुम्ही जिंकली ना 1,500 मतांनी. तिथे आम्ही हरलो 1,500 मतं. मग 1,500 मतं आम्हाला घेता आले असते ईव्हीएमला हे करून. खरंच तर हे खोटारडेपणा आहे. हारले आहे त्यांनी हार स्वीकारायला पाहिजे आणि आत्मचिंतन केलं पाहिजे. आम्ही जसं आत्मचिंतन केलं लोकसभेच्या पराभवातनं आम्ही जे शिकलो त्यातनं आम्ही आमचं आत्मचिंतन केलं आणि पुढे गेलो. आम्ही बूथवर काम केलं. आम्ही मतदान केंद्रावर जाऊन त्या ठिकाणी जनतेला भेटलो. पर्सेंटेज ऑफ व्होट वाढले. यावेळी मोठ्या प्रमाणावर जनतेने मतदान केलं आणि त्यामुळं लोकसभेच्या निवडणुकीत आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जनतेने लोकसभेनंतर मतदान केलं आहे. मला असं वाटतं की खोटारडेपणा करतील. 2-4 दिवस त्यांना झोप लागत नाही आहे. जेव्हा झोप लागायला लागेल तेव्हा ते त्याच्या डोकं शांत राहील. भाजपचे निरीक्षक दिल्लीतून येणार आहेत, नेता निवडणार आहे, 29 तारखेला बैठक आहे, असं काही नाही. अजून तरी तसा निरोप नाही आहे. जसा निरोप येईल तसा कळवू. कधीपर्यंत हे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा स्पष्ट होईल? प्रचंड उत्सुकता लागली आहे. मी कालही सांगितलं की अलायन्स गव्हर्नमेंटमध्ये थोडा वेळ लागतो. कारण त्यांच्याकडे कुठले मंत्रिपदं, आमच्याकडे कुठले मंत्रिपदं, अजितदादाकडे कुठले मंत्रिपदं, किती आकडा असेल, त्या पोर्टफोलिओ काय असेल, पालकमंत्री कुठल्या कुठल्या जिल्ह्याचे कोण असणार आहे, म्हणजे कुठल्या पक्षाचे असणार आहे, हे सर्व सूत्र तयार करावं लागतं. नुसतं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची शपथविधी नाही आहे. तर या सर्व सूत्रात पूर्ण करून मग सरकार बनवावं लागतं. त्यामुळं त्यांच्याकडले आकडे, आपल्याकडले आकडे, त्यांच्याकडले आकडे, त्यांच्याकडले पोर्टफोलिओ, मला असं वाटतं थोडा याकरता काही काळ जाईल, पण लवकरच त्या ठिकाणी सरकार बनेल. कधीपर्यंत होईल? डिसेंबर उजाडेल की या महिन्यात होईल असं वाटतंय तुम्हाला? शपथविधी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा असं आहे की मी वारंवार सांगतो आहे की फक्त वेळ कशाला लागतो आहे. 3 पक्षाचे आपापले मंत्रिपदं, पालकमंत्रीपदं, त्यांचं पोर्टफोलिओ, ह्या सर्व बाबीला जेव्हा सरकार बनतं तेव्हा सर्वच बाबीचा विचार करावा लागतं. हे मुख्यमंत्री पदाची शपथ देऊन काही पूर्ण सरकार नाही म्हणणार ना. सरकारमध्ये बाकी आहे, बाकी गोष्टीचा निर्णय करावा लागतो. 3 पक्ष आहे, 3 पक्षाला काय काय मिळणार आहे त्यावरही शिक्कामोर्तब होईल आणि मला वाटतं मग सरकार बनेल. 75 तासानंतर होईल का हे? साधारण म्हणजे 3 दिवसानंतर डिसेंबर महिना उजाडेल काय? नाही, याला डिसेंबर उजाडेल की नोव्हेंबरमध्ये होईल हा काही पॅरामीटर नाही आहे. आता केअरटेकर मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदेजी. मला असं वाटतं की सर्व 3ही पक्षाचं आमच्यासोबत आलेले घटक पक्ष आहे, त्या घटक पक्षाचं सुद्धा आम्हाला मत घ्यावं लागेल. पण एकंदरीत जेव्हा सरकार बनेल तेव्हा सरकार हे पूर्ण क्षमतेने बनेल, पूर्ण सर्वात व्यवस्थित पद्धतीने सर्वच पक्षाला न्याय मिळाला पाहिजे असं सरकार बनेल. अशी चर्चा आहे. गृहमंत्री पदाची ती मागणी करत आहे. त्यांनी उपमुख्यमंत्री पद नाकारलं आहे, केंद्रातलं मंत्रीपद नाकारलेलं आहे, गृहमंत्री पद द्यावं असं त्यांची मागणी. मला याबद्दलची फार माहिती नाही आहे, कारण याबद्दलचा सर्व निर्णय आमचं केंद्रीय नेतृत्व आणि 3 नेते बसून करतात. संघटनेचं काम आहे, आमचं काम आहे की संघटनेच्या माध्यमातून आमच्या पक्षाला मजबूत करणे. आमचा पक्ष सरकारमध्ये जो आला आहे
अजून त्या ठिकाणच्या जबाबदाऱ्या वाढल्या आहे. संघटना आम्हाला पुढे न्यायची आहे. मी कालही सांगितलं की 1,51,00,000 सदस्य संख्या असणारा पक्ष आम्ही करणार आहोत. याकरता आम्ही काम चालू केलं आहे. शेवटी सरकार बनण्याची जबाबदारी आमचे नेते आणि आमच्या केंद्रीय नेतृत्वाची आहे. लवकरच करतील. पक्षाचं प्रदेशाध्यक्ष म्हणून काय वाटतं तुम्हाला? 132 आमदार निवडून आले. कोण मुख्यमंत्री आहे मनातला तुमचा आणि तुमच्या आमदारांच्या मनातला कोण मुख्यमंत्री? असं आहे, तुम्हाला माहिती आहे, भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्याला, प्रत्येक नेत्याला वाटतं की महाराष्ट्राचे नेते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावे. मी मागेही सांगितलं, एकनाथ शिंदेच्या कार्यकर्त्याला वाटतं की एकनाथ शिंदे व्हावे, अजितदादांच्या लोकांना वाटतं अजितदादा व्हावे. यामध्ये मी वारंवार सांगतोय की तीनही पक्ष, आता हे तुम्ही एका पक्षाचं बाकी पक्षाचं मी सर्व सांगतोय, माझं एवढंच म्हणणं आहे की मुख्यमंत्री योग्य पद्धतीने शपथ घेतील, लवकरच महायुतीचा मुख्यमंत्री येईल आणि शेवटी जेव्हा सरकार स्थापन होईल तेव्हा महायुतीचा मुख्यमंत्री असणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये तुम्ही महायुती म्हणून लढणार आहात की वेगवेगळी भूमिका असेल? कारण कुठे स्थानिक स्वराज्य संस्था नाही, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये हा त्या जिल्ह्यातले आमचे नेते ठरवतात. हा काही राज्याचा निर्णय नाही, ही राज्याची निवडणूक नाही. समजा पुण्यामध्ये वाटलं तर पुण्याचे कार्यकर्ते निर्णय घेतील, तिथले पदाधिकारी निर्णय घेतील, मुंबईत निर्णय घेतील. हा निर्णय स्थानिक स्वराज्य संस्थेचा असल्यामुळं त्या लेवलला जे निर्णय होतील ते मान्य करावे लागतील. पालकमंत्रीपदावरून पण बरीच रस्सीखेच सुरू आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये होर्डिंग्स लागल्या, त्यांचे समर्थक दावे प्रतिदावे करताना दिसतात. म्हणून मी आधीच सांगितलं की सरकार जेव्हा बनतं ते सरकार हे सर्व बाबीचा विचार करून बनतं. कुठले पालकमंत्री कुणाचे असणार, कुठले मंत्री कोण असणार, कुठले खाते कुणाला असणार, या सर्व बाबीचा एकंदर विचार होईल आणि मला वाटतं मगच त्या ठिकाणी सरकारमध्ये योग्य पद्धतीने सरकारचे गठन होईल. हम एक है तो सेफ है असं म्हणत शिवसेनेनं मुख्यमंत्री पदासाठी अभियान सुरू केलं एकनाथ शिंदेच्या. मी वारंवार सांगतो की एकनाथ शिंदेच्या लोकांना वाटेलच नाही एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावे, भाजपच्या लोकांना वाटेल देवेंद्रजी व्हावे, का वाटणार नाही? त्यामुळं हा चालू राहील. पण शेवटी एकनाथजी, देवेंद्रजी, अजितदादा आणि आमचं केंद्रीय नेतृत्व बसून याबद्दलचे योग्य निर्णय घेतील आणि योग्य निर्णय होईल. त्यामुळे तुम्ही फार काळजी करू नका. आमचं लवकरच सरकार येत आहे आणि विरोधकांनी काही काळजी करू नका. त्यांनी काळजी काय केली पाहिजे, म्हणजे खरी काळजी काँग्रेसने काय केली पाहिजे, त्या ठिकाणी शरद पवारजींनी काय केली पाहिजे किंवा उद्धव ठाकरेंनी काय काळजी केली पाहिजे की त्यांचे 33 लक्ष मतं कमी झाले. म्हणजे 2,50,00,000 मतं लोकसभेला मिळाले महाविकास आघाडीला. आता 2,17,00,000 आले. का आले? 4 महिन्यात. का आले? कारण त्यांनी लोकसभेमध्ये खोटारडेपणा केला. मोदीजी संविधान बदलणार आहे असं खोटारडेपणा केला. लोकांना मत वाटलं की आता खोटारडेपणा आहे. आदिवासी समाजाला सांगितलं आरक्षण मोदीजी काढणार आहे. आदिवासी समाज पुन्हा आमच्याकडे परत आला. त्यांनी आम्हाला मत दिले. मागासवर्गीय, आदिवासी सर्व समाजाने मत दिले. त्यामुळं खोटारडेपणा एकदाच चालला, खोटारडेपणा पुन्हा चालणार आहे. आम्ही खरे इमानदारीने काम करणारे लोक होतो म्हणून आम्ही 3,17,00,000 पोहोचलो. 2,48,00,000 आम्ही 3,17,00,000 गेलो. महाविकास आघाडी 2,50,00,000 2,17,00,000 आली. त्यामुळं हा परीक्षण हे असं करण्यापेक्षा, तोंडाच्या वाफा काढण्यापेक्षा महाविकास आघाडीचे नेते हे डांबरटपणे हे जे वागून राहिले की ईव्हीएम खराब आहे, ईव्हीएम खराब आहे, डांबरटपणा आहे, अर्रावीपणा आहे. हा अर्रावीपणा, डांबरटपणा करण्यापेक्षा मतावर लक्ष दिलं पाहिजे. कुठं कमी झालो? नाना पटोले 206 का आले? तरी आत्मपरीक्षण केला त्यांनी. नाना पटोलेची जबाबदारी काय? राज्य सोडा, पहिले आपल्या मतदारसंघात कुठल्या गावात कमी यावं याची यादी बनवा आणि त्या गावात का कमी यावं जाऊन येत्या गावामध्ये लोकांनी काय म्हणतात तुम्हाला, कशामुळे मत दिलेलं आहे त्यांच्याच गावात जा. म्हणजे त्यांना मतं जे कमी मिळाली त्या गावात गेलं पाहिजे त्यांनी आणि त्या गावात विचारलं पाहिजे की मला काय मत दिले. ईव्हीएम संदर्भात आता आंदोलनाची तयारी पुढच्या काळात करत आहे, म्हणजे बाकीचे प्रश्न बाजूला राहिला, आता ईव्हीएमच्या संदर्भात आंदोलन. काहीतरी आपली कपडे वाचवणे. जनतेने पूर्ण त्यांचा कार्यक्रम केला, करेक्ट कार्यक्रम केला आणि 440 व्होल्टचा करंटही दिला. त्यामुळं मला असं वाटतं की जनतेने काय तुम्हाला हे दिलाय, मॅन्डेट दिला, त्याचा विचार केला पाहिजे आणि त्यावरनं आपण पुढं आपला कारभार केला पाहिजे. जसं आम्ही लोकसभेमध्ये वारंवार सांगतो, आम्ही कमी झालो. मोदींच्या निवडणुकीमध्ये आम्ही मतं देऊ शकलो नाही, आम्हाला मतदान नाही मिळालं जनतेचं. आम्ही काही नाराज थोडी झालो, आम्ही ईव्हीएमवर काही खापर थोडी फोडलं. आम्ही आत्मपरीक्षण केलं आणि आम्ही त्यातून काही शिकलो. हरण्यातून शिकावं लागतं आणि शिकून जिंकावं लागतं.
त्यामुळं आम्ही आमचं काम बरोबर केलं आहे. पण जे आता पराभव सहनच करायला तयार नाही आहे आणि पराभव हा ईव्हीएम फोडायला तयार आहे तर पुन्हा पराभव होईल त्यांचा. म्हणजे आता जे काही निवडून आले 45 तर पुढच्या काळात त्यापेक्षा कमी होतील जर असे करत राहिले तर. आत्मपरीक्षण केलं पाहिजे काय कशामुळे झालाय. आपण म्हणताय विरोधकांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे, पण संजय राऊत दुसरीकडे म्हणत आहे की मुख्यमंत्री निवडला नसेल अजूनपर्यंत तर मोदी आणि शहा यांचं अपयश आणि भाजपांच्या शब्दांवर विश्वास ठेवू नका, त्यांच्या शब्दांचे बळी आम्ही सुद्धा ठरलो. उद्धव ठाकरेंनी जेव्हा भाजपची बेईमानी केली त्यांना 1.5 महिना लागला सरकार बनवायला. उद्धव ठाकरेला असं आहे की सरकार बनताना आता त्यांची गरज काय आम्हाला त्यांना त्यांचे सल्ले घेण्याची. आमचं सरकार योग्य पद्धतीने बनत आहे, आमचं सरकार योग्य पद्धतीने चालणार आहे आणि आमचं सरकार असं असणार आहे सभागृहात त्यांचे फार हाल असणार आहे, एका कोण्यामध्ये किंचित बसणार आहे. आणि त्यामुळं आमचं सरकार चांगल्या पद्धतीने काम करेल, आमचं सरकार ज्या मॅनिफेस्टो दिला तो पूर्ण करेल, आमचं सरकार 14 कोटी जनतेला न्याय देईल. आता संजय राऊतने आमची काळजी करायची गरज नाही, त्यांनी ते का कमी झाले याची काळजी करावी आणि त्यांच्याकडे जे आहेत आता राहिलेले त्यांची काळजी करावी. ज्यावेळी तुम्हाला अपेक्षित यश मिळत मुख्यमंत्री नव्हतं एकनाथ शिंदे त्यावेळी नाराज आहे असं म्हणतायत, तर मागच्या वेळेस भाजपने एवढा मोठा त्याग केला तर त्यात भाजप नाराज होती का ते मुख्यमंत्री पदासाठी, आता ते नाराज होते. आम्ही केंद्रीय नेतृत्वाने घेतलेल्या कुठल्याही निर्णयाला भारतीय जनता पार्टी कधी नाराज होऊ शकत नाही. आमचा पक्ष जो निर्णय घेतो तो अंतिम असतो. आमच्याकरता पक्ष हा शेवटी जो पक्ष निर्णय करेल तो आमचा अंतिम आहे आणि पक्ष आजही निर्णय करेल तो आमच्याकरता लागू आहे. पक्षाचे नेते जे निर्णय करतात ते योग्यच करतात, पक्षाचे निर्णय जे योग्य पद्धतीने होतात आणि आम्हाला जसा जसा निर्णय पक्ष करेल आम्ही पुढे जाऊ. सर एक ही सवाल, सर हिंदी में एक ही सवाल, सरकार कब तक बनेगी, महाराष्ट्र के सीएम कब तक चुने जाएंगे, क्या है? देखिए बहुत बड़ा मैंडेट मिला है. तीनों पार्टियां एक जगह बैठकर केवल मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री का ही सरकार उतना ही निर्णय होता नहीं है. आगे राष्ट्रवादी अजीत दादा को, एकनाथ जी को, हमें भाजपा को कितने हमारे मंत्री हो गए, कहाँ का पालक मंत्री हो गए, कौन से पोर्टफोलियो हो गए, ये सारे चीज़ों का विचार करना पड़ता है. केवल मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री का शपथ विधि ऐसा नहीं होता है. तो सारे विचार करके आने वाले 5 साल में सरकार कैसी बनेगी इसका पूरा निर्णय करके सरकार बनती है. तो तीनों पार्टियों के कौन नाम होंगे, तीनों पार्टियों के पोर्टफोलियो क्या होंगे, कहाँ के प्रभारी मंत्री रहेंगे, कौन कहाँ का प्रभारी मंत्री रहेगा, इसका सारा बैठकर हम लोग निर्णय करते हैं, उसके बाद ही सरकार बनती है. देवेंद्र जी मुख्यमंत्री हो ऐसी बीजेपी कार्यकर्ताओं की मांग है. वो तो है ना, वो तो क्यों नहीं रहेगी. भारतीय जनता पार्टी का कार्यकर्ता, पदाधिकारी, नेता कोई भी यही बात कहेगा कि हमारे नेता, राज्य के नेता और लोक नेता देवेंद्र फडणवीस जी मुख्यमंत्री बनना चाहिए, तो कार्यकर्ता की मांग रहेगी. एकनाथ जी की तरफ उनकी मांग रहेगी, अजीत दादा की तरफ उनकी मांग रहेगी, वो अपने पार्टी के लीडर्स है तो उनकी तो डिमांड रहेगी. लेकिन आखिरी जो निर्णय होता है ये राज्य के दृष्टि से हमारे केंद्रीय नेतृत्व, हमारा सारा नेतृत्व बैठकर निर्णय करता है. तो मुझे लगता है समय क्यों लग रहा है, समय सारा 5 साल की सरकार कैसी बनेगी, 5 साल की सरकार का फेस क्या होगा और जनता के कमिटमेंट पूरी करने वाली जब सरकार बनेगी तो वो बहुत ही परफॉर्मिंग सरकार होगी, जो परफॉर्म करेंगी और जनता के 14 करोड़ जनता को न्याय देगी. मुझे लगता है ऐसी सरकार बनेगी. एक चर्चा ऐसी भी चल रही है कि बिहार पैटर्न यहाँ पे लागू किया जाना चाहिए, नीतीश कुमार को जैसा कम सीट होने के बावजूद भी सीएम बनाया गया, वैसे महाराष्ट्र में कुछ होगा. देखिए ये सारा निर्णय करने के अधिकार ना मेरे पास है, ये सारे निर्णय करने के अधिकार हमारे केंद्रीय नेतृत्व और 3 नेताओं को है. अच्छे से बैठ कर निर्णय करेंगे, चिंता करने की जरूरत नहीं. अच्छी सरकार बनेगी, जल्दी बनेगी और परफॉर्मिंग सरकार बनेगी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.